नमस्कार, इराज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने चिकनची भाजी. चवीला एकदम भन्नाट लागते ही भाजी. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. चिकनची भाजी बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचे. त्यासाठी मी इथं सुकं खोबरं, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर, अद्रक घेतले. सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये सुकं खोबरं टाकून ते वाटून घ्यायचंय आपल्याला. बघा, मी खोबरं छान वाटून घेतले. आता याचमध्ये आपल्याला लसूण, हिरवी मिरची, अद्रक टाकून वाटून घ्यायचे. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून याला छान वाटून घेऊया. बघा, छान असं वाटण तयार आहे. इकडे चिकन घेतलंय मी, अर्धा किलो चिकन घेतलंय. याला स्वच्छ धुवून घेतले. इकडे गॅसवरती कढई घेतली. कढईमध्ये तेलातल्या पळीने एक पळी तेल घेतले. यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकले 1 चमच. याला छान परतून घेऊया. आता यामध्ये एक छोटासा कांदा बारीक कट करून टाकलाय मी. ते पण छान परतून घ्यायचे. कांद्याला छान लालसर रंग आल्यानंतर यामध्ये एक छोटासा टोमॅटो बारीक कट करून टाकलाय. याला पण छान परतून घ्यायचंय आपल्याला. टोमॅटो थोडासा मऊ झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चिकन टाकून घ्यायचंय. अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं होतं मी. आता यामध्ये आपण चिकन टाकून घेऊया आणि चिकनला छान असं मिक्स करून घेऊया. चिकन एक वेळा मी छान मिक्स करून घेतले. आता यामध्ये 1 चमच मीठ आणि अर्धा चमच हळद टाकले मी आणि याला छान मिक्स करून घेऊया. हळद सगळीकडे लागली पाहिजे चिकनला. हळद थोडीशी जास्तच टाकायची यामध्ये. लहान लेकरांसाठी हे चिकनचं सूप खूप छान असतं. आता यावरती झाकण ठेवून या चिकनला आपल्याला पाणी न टाकता शिजवून घ्यायचं आहे. एक 5 मिनिटं मी न पाणी टाकताच यावरती झाकण ठेवून शिजवून घेतले. तुम्ही बघू शकता. आता यामध्ये कोमट केलेलं पाणी टाकत आहे मी. 1.5 ग्लास पाणी टाकले मी यामध्ये. पाणी टाकल्यानंतर एक वेळा सगळीकडून मिक्स करून आता याला झाकण ठेवून चिकन शिजायला ठेवूया. तोपर्यंत आपण रस्सा बनवण्यासाठी एक वाटण तयार करून घेऊया. इकडे गॅसवरती तवा ठेवलाय. तव्यामध्ये सुकं खोबरं घेतले मी भाजायला. थोडंसं तेल टाकून याला छान भाजून घेतले. खोबरं छान भाजला पाहिजे. आता खोबरं काढून घेऊया. आता याच तव्यावरती मी 2 मीडियम साईजचे कांदे बारीक असे कट करून घेतले होते, ते टाकलेत. कांद्याला पण छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला. बघा, कांदा पण छान लालसर रंगावरती भाजल्यानंतर ही पण काढून घेऊया. आता याच तव्यावरती 2 मीडियम साईजचे टोमॅटो टाकले होते बारीक कट करून. ते पण छान भाजून घेऊया. टोमॅटोला पण छान मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आता टोमॅटो आपण काढून घेऊया. वाटणाची सर्व तयारी आपली झाली आहे. हे वाटण थंड होईपर्यंत आपण बघूया आपलं चिकन शिजलंय का नाही. बघा, आपलं चिकन शिजलंय. आता हे वाटण आपण वाटून घेऊया. इकडं मी सर्वात आधी खोबरं वाटून घेत आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं काढून झाकण लावून याला छान असं बारीक वाटून घेतलंय मी. तुम्ही बघू शकता. खोबरं वाटल्यानंतर खोबरं एका प्लेटामध्ये काढून घेतलंय मी. कांदा, टोमॅटो आपण एकत्र वाटून घेऊया. सर्वच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून झाकण लावून मी वाटून घेतलंय छान. मस्त अशी प्युरी तयार आहे. चला तर मग आता फोडणी देऊया. इकडे गॅसवरती एक कढई घेतलीये मी. कढईमध्ये तेलातल्या पळीने 3 पळी तेल घेतले. तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमच अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे. अद्रक लसूण पेस्ट छान आपल्याला लालसर रंगावरती परतून घ्यायचे. अद्रक लसूण पेस्ट परतल्यानंतर जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण टाकून घेऊया. आपण वाटण आधीच भाजून घेतलं आहे, त्यामुळे जास्त आपल्याला तेलामध्ये परतायची गरज नाही. अगदी थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. वाटण छान परतल्यानंतर त्यामध्ये मी जेवढं सुकं खोबरं वाटून घेतलं होतं तेवढं सर्व सुकं खोबरं यामध्ये टाकले. याला छान मिक्स करून घेऊया.
आता यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत. मसाल्यामध्ये 1 चम्मच लाल तिखट, 3 चम्मच काळं तिखट. मी थोडंसं काळं तिखट जास्त वापरले. तुम्हाला जर काळ्या तिखटची रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यासोबतच 1 चिकन मसाला पुडी टाकली आहे आणि 1 घरकुल मसाला पुडी टाकली आहे. याला छान मिक्स करून घेऊया. या मसाल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचे. ग्रेव्हीसोबत मस्त मिक्स झालंय आता बघा मसाला आपला. ह्या मसाल्याला थोडंसं तेल सुटल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकून हा मसाला छान शिजवून घ्यायचे. तुम्ही जेवढा मसाला छान शिजवून घ्याल ना, तेवढी भाजी चवदार होते आणि ग्रेव्ही छान शिजवण्याने ॲसिडिटी पण होत नाही. बघा यामध्ये मी अर्धा ग्लास इतकं पाणी टाकले आणि याला छान शिजवून घेतले. बघा मस्त तेल सुटले ग्रेव्हीला आपल्या. मी 2 वेळा ग्रेव्हीला पाणी टाकू शिजवून घेतले. बघा मस्त अशी ग्रेव्ही तयार आहे. आता यामध्ये आपण जे आळणी चिकन तयार करून घेतलं होतं, ते चिकन टाकून घेऊया आणि याला छान मिक्स करून घेऊया. बघा, तुम्हाला जर जास्त रस्सा करायचा नसेल, तर अशा ग्रेव्हीमध्ये डायरेक्ट तुम्ही अशी भाजी खाऊ शकता. खूप छान लागते चवीला. मला रस्स्यामध्ये पाहिजे त्यामुळे जो अळणी रस्सा राहिला होता, तो सर्व रस्सा यामध्ये टाकलाय मी. असा जर रस्सा असेल ना, तर भाकरी चुरून खायला खूप छान लागते. आता यामध्ये थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकून घेऊया आणि एक वेळा ह्याला छान मिक्स करून घेऊया आणि एक उकळी आली ना, भाजी आपली तयार आहे. बघा किती छान रस्सा तयार झालाय. सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ टाकले मी आणि एक वेळा याला ढवळून घेऊया. बघा मस्त अशी भाजी तयार आहे. जर तुम्हाला आपले व्हिडिओज आवडत असतील तर इराज रेसिपीला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.